एकं नित्यनिर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं श्रीमदितं सद्गुरुचरणमामि विनायकं गुरुणो मे साकरेणामविष्णुतं येषां चरणसान्निध्या जीवामुक्ता भवन्ति साकरेण शिष्याकं ज्ञानाफलायं विनायकं गुरुवन्देहो वन्दे ज्ञानप्रदापजगत्प्रवचनामृतं च अद्वैतभावपटुतायततीर्थस्य ज्ञानेश्वरसर्वभावानन्दमेव श्रीरङ्गनाथं गुरुराजनस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवैद्यं ज्ञानदानहे दर्शनं प्रभावतीक्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तवेदान्तकृष्णं। इकडे इकडे कोण करणार तू इकडे प्रश्न 129वा. या 5 प्रकारच्या भ्रमांची निवृत्ती होण्याला दृष्टांत काय? चला, 5 प्रकारचा भ्रम, 5 प्रकारची भ्रांती, आणि या भ्रांतीला किंवा भ्रमाला निवृत्त होण्याला दृष्टांत काय? उत्तर: बिंब प्रतिबिंब दृष्टांताने भेद भ्रांतीची निवृत्ती होते. बघा, आपण अगोदर भ्रांतीचा विचार करू. हा भ्रांतिरूप संसार, त्यालाच पुढे दिलेले भ्रांती म्हणजे भ्रम. भ्रांती शब्द अर्थ काय आहे? भ्रम. त्यालाच अध्यास, त्यालाच काय म्हणायचं? भ्रांती. ज्या ज्या ठिकाणी जे नसून त्याच्या ठिकाणी जे दिसणे, याचं नाव काय की भ्रम. आणि त्या भ्रमाला काय म्हणायचं? भ्रांती. भ्रांतीलाच काय म्हणायचं? अध्यास. हा भ्रांतिरूप संसार किती प्रकारचा आहे? तर भेद भ्रांती, दुसरी आहे कर्तृत्व वक्तृत्व भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती, ब्रह्माहून भिन्न जगत सत्यत्व भ्रांती. आता हे जे ब्रह्म आहे, आणि ब्रह्म म्हणजे वेगळं जगत आहे, आपल्याला जे दिसतंय ते वेगळं आहे असं नाहीये, पण आपल्याला जे जगत दिसतंय ते कसं वाटतं? आपल्याला सत्य वाटतं. हे सुद्धा काय आहे? की भ्रांतीच आहे. आता ज्या 5 प्रकारच्या भ्रांती आहेत, त्या 5 प्रकार भ्रांतीची निवृत्ती कशाने होईल? त्यासाठी दृष्टांत काय? भेद भ्रांतीच्या निवृत्तीसाठी बिंब प्रतिबिंब हा दृष्टांत. कर्तृत्व वक्तृत्व भ्रांतीसाठी लाल रंग व स्फटिक. आपण आता हा लाल कापड आहे, याच्यावरती जर आपण पांढरा असा स्वच्छ काचेचा जर तुकडा ठेवला, तो कसा दिसेल? आपल्याला लाल. वास्तविक पाहता त्यांचे लाल नाही, तो त्यांचा संयोग आल्यामुळे तर कसं दिसू राहिला आपल्याला लाल. याला काय म्हणायचं? की कर्तृत्व वक्तृत्व भ्रांती. संघ भ्रांतीची निवृत्ती कशाने होईल? घटाकाशाच्या दृष्टीने. विकार भ्रांतीची निवृत्ती कशाने होईल? रज्जू सर्पाच्या दृष्टांत आहे. आणि ब्रह्माहून भिन्न जगत सत्य जे दिसतं तर त्याची निवृत्ती कशाने होईल? तर सुवर्ण अलंकाराच्या दृष्टांत. आता भेद भ्रांतीमध्ये 5 प्रकारचे काय आहे? की भेद सांगितलेले आहेत. खाली पुढे आहे खाली शब्दाने. कालचं एक राहिले होतं बघा, तुम्ही वाचलं नाही कालचं. अन्वय आणि व्यतिरेकाचा विचार. चला, आता भेदभ्रांती आपण विचारसागरामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की सुखदुःखाला कारण शरीर, शरीरास कारण धर्माधर्म, धर्माधर्मास कारण रागद्वेष, रागद्वेषास कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान,
आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण काय आहे? भेदज्ञान. आणि भेदज्ञानास कारण आत्मस्वरूपाचा अज्ञान. भेद भ्रांती आहे. भेद जो दिसतो हा भेद दुःखाला काय की कारण आहे. मिथ्याद्वय भयम भवती असं वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. माऊली सुद्धा म्हणतात, तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. दुसरा जोपर्यंत आहे, तुझे पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला संसार भय जोडणार. आता ही भेदभ्रांती किती प्रकारची आहे? तर जीवेश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जड जडाचा भेद, जीव जडाचा भेद आणि जड ईश्वराचा भेद. आणि विनायकदादा साखरे महाराज किंवा आता सगळे जे सांगतात, तर परत एक मंद लोक ते उपासना करतात, भक्ती करतात, परंतु ते सुद्धा ईश्वराचा काय म्हणतात? भेद मानतात की नाही लोक. गणपती वेगळा, देवी वेगळी, हा कोणता भेद झाला? ईश्वराचा भेद. हरी वेगळा, हर वेगळा, हा कोणता भेद झाला? म्हणजे ईश्वराचा भेद. आता एक लक्षात घ्यायचं की जीव आणि ईश्वर हा वेगळा वेगळा आहे, यांच्यामध्ये भेद आहे. आपल्याला असं वाटतं की नाही? बहुसंख्य लोकांना वाटतं की नाही? जीव वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे. जीवाहून ईश्वर हा वेगळा आहे, म्हणजे यांच्यामध्ये भेद दिसतोच. हा कोणता भेद झाला? जीवेश्वराचा. आता जीव जीवाचा भेद. तुम्ही वेगळे, मी वेगळे. आपण आता 7 जण बसलो, 10 जण बसलो, आपल्याला कसे वाटतात? आपण वेगळे वेगळे. हा कोणता भेद झाला? जीव जीवाचा भेद. आता जड जडाचा भेद, दगड आणि आता हे तक्के आहे, यांच्यात कसा काय कोणता भेद आहे? जड जडाचा भेद आहे. गार घेतले आपण आणि एखादा दगड घेतला तर त्यांच्यात कोणता भेद आहे? जड जडाचा भेद आहे. गहू घेतले आणि आपण तांदूळ घेतले, कोणता भेद झाला? जड जडाचाच भेद झाला. गहू जड आहे, तांदूळ जड आहे. पुन्हा तांदूळात काही भेद आहे. बासमती तांदूळ, पटरी तांदूळ, हा कोणता? जड जडाचा भेद. आता जीव जडाचा भेद तुमच्यात आणि दगडामध्ये भेद दिसत नाही तुम्हाला? दिसतो. हा कोणता भेद आहे? जीव जडाचा भेद. आणि जड ईश्वराचा भेद. जड ईश्वराचा भेद म्हणजे काय? हे सर्व जड पदार्थ आणि ईश्वर वेगळे वेगळे आहेत, हा कोणता भेद झाला? जड ईश्वराचा भेद. आणि ईश्वराचा भेद तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये एक गंमत आहे की विश्व नसून सर्व ब्रह्मच आहे. विश्व नसून सर्व काय आहे? ब्रह्मच आहे. मग हे भेद राहण्याचं काही कारण आहे का? काहीच नाही. पण आपल्याला ज्या अर्थी दिसतात त्या अर्थी त्याच्यामुळे आपल्याला दुःख होते. आणि म्हणून श्रीगुरूचं लक्षण आणि श्रीगुरूचं कर्तव्य या 2 बाबी आहेत. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळूपणा हे श्रीगुरूचं लक्षण आहे. आणि 5 प्रकारचा किंबहुना 6 प्रकारचा भेद निवृत्त करणं हे श्रीगुरूचं कर्तव्य आहे. आता जीवेश्वराचा भेद हा खरं तर बघितलं तर काल्पनिक आहे. हा कसा आहे? मिथ्या आहे. आपण याच्यासाठी तत्वमसी महावाक्याचं चिंतन केले, त्याचं जर चिंतन केलं तर हा भेद राहणार नाही. कोणता? कसं काय महावाक्यानुसार कसं काय राहणार नाही? सांगा बबन दादा, जीवेश्वराचा भेद कसं काय राहणार नाही? महावाक्यानुसार म्हणजे कसं राहणार नाही? लक्ष ते काही. हा, दोन्हीचा लक्षार्थ काय आहे? एक आहे. कारण बुद्धीमध्ये पडलेलं जे कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब आणि ते प्रतिबिंब बुद्धी आणि कुटस्थ चैतन्य तिने मिळून काय झाला? जीव. माया, ब्रह्माचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब तिने मिळून ईश्वर झाला. मग आता ईश्वरामध्ये जीवामध्ये भेद दिसतो आपल्याला, परंतु हा भेद वास्तव आहे का काल्पनिक आहे? काल्पनिक. उपाधिकृत आहे. कोणता भेद आहे हा? उपाधिकृत. माया उपाधीमुळे ईश्वर आणि अविद्या उपाधीमुळे कोण झाला? जीव. किंवा कल्पना उपाधी किंवा बुद्धी उपाधी. हा भेद कसा आहे की उपाधिकृत आहे. उपाधी कशी आहे? ती काल्पनिक आहे. म्हणून जीवेश्वराचा भेद आहे काय? तो मुळात नाही. आणि आपल्याला दिसून राहिला म्हणजे दुःखाला कारण आहे की नाही? म्हणजे भ्रांती. जीवेश्वराचा भेद आहे का? नाही. कारण भ्रांतीचं लक्षण काय आहे?
ज्याचे ठिकाणी जे नसून त्याचे ठिकाणी ते दिसणे किंवा वासणे, याचं नाव काय? भ्रांती, भ्रम, अध्यास. मग आता जीवेश्वराचा भेद नसून जीवेश्वराचा भेद दिसणे, हे काय आहे? भ्रांतीच आहे. याला काय म्हणायचं? भ्रांती. हे बघा, हा भेद जर गेला तर या भेदाच्या पोटामध्येच हे 4-5 भेद आहे. जीवेश्वराचा भेद जर तुम्हाला कळाला की हा भेद काल्पनिक आहे, उपाधिकृत आहे, तर बाकीचे भेद आपोआप काय होतात की निवृत्त होतात. म्हणून जीवेश्वराचा भेद आहे का? तर नाही. पण जीवेश्वराचा भेद दिसत असेल तर तो दुःखाला हेतू आहे, दुःखास हेतू आहे, दुःखाला कारण आहे. कारण जीव ईश्वर म्हटल्यानंतर हे जर समजा वेगळे वेगळे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यापासून काय होणार आहे की दुःख. जीव वेगळा आणि देव वेगळा. आता जीवाचा भेद, जीव कशाला म्हणायचं? जीव कशाला म्हणायचं ते आत्ताच आपण बोललो. बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं जे प्रतिबिंब आहे किंवा जो आभास आहे तर ते निवडून जीव आहे. कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी किंवा विष्टी अज्ञान आणि त्याच्यामध्ये पडलेला कुटस्थ चैतन्याचा आभास, ते निवडून काय झालं? जीव. म्हणजे आता मग तुमची बुद्धी भिन्न, त्यांची बुद्धी भिन्न, त्यांची बुद्धी भिन्न, आपल्या सर्वांच्या कितीतरी 1000 जर व्यक्ती असेल तर 1000 व्यक्तीचे 1000 काय झाले? 1000 बुद्ध्या झाले. मग त्या बुद्धीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब किंवा जो आभास आहे हा वेगळा वेगळा आहे. आभास कसा आहे? वेगळा वेगळा आहे. आणि आत्मा कसा आहे? कुटस्थ चैतन्य कसं आहे? एक आहे. त्याला कुटस्थ चैतन्य हे नाव त्या बुद्धीमुळे आलेलं आहे. मग एक लक्षात घ्या की जीव जीवाचा भेद हा उपाधिकृत आहे का वास्तव आहे? उपाधिकृत आहे. वेगळ्या 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 बुद्ध्या लागल्या, वेगळे 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 वेष्टी अज्ञान लागलं, त्याच्यामध्ये त्या कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब पडलं. पण कुटस्थ चैतन्य तुमच्यात जो आत्मा तोच माझ्यात आहे. देश काल वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळाला विश्वाकार. आला का लक्षात? जीव जीवाचा भेद हा. आता हा जीव वेगळा, तो जीव वेगळा, हा कशामुळे दिसून राहिला? बुद्धिस्थ असणार जे कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब किंवा आभास, त्याच्यामुळे आपल्याला जीव वेगळे दिसून राहिले. वास्तविक पाहता जीव जीवाचा भेद मानायची काही गरज. तो भेद कसा आहे? वास्तव नाहीये, उपाधिकृत आहे. जीव अवघे देव आणि खोटा नागवी संदेह. मग याच न्यायाने तर तुकोबाराय म्हटले, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. एकमेकाचा मत्सर घडायला पाहिजे का? नाही. का घडायला नाही पाहिजे? अहो, तुमच्या बुद्धिस्थ असणारा जो आभास आहे त्याचा अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आणि माझ्या बुद्धीमध्ये असलेला जो आभास आहे त्याचा अधिष्ठान कुटस्थ चैतन्य. हे कसं आहे? एक आहे. मग जीव जीवाचा भेद आहे का? नाही. आज दुःख कशामुळे होऊन राहिलं आपल्याला? हे जीव जीवाचा भेद. हा, जीव जीवाचे किती भेद आहे? अरे बाबा, जगामध्ये जीव जीवाचा भेद मी तुम्हाला सांगत असतो. जीव जीवाचा भेद की प्रत्येक त्या म्हाताऱ्याला असं वाटतं की माझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर अशी सून यायला पाहिजे की त्या सुनेनं आमच्या प्रत्येक घरातील व्यक्तीचं, म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीचं ऐकायला पाहिजे असं वाटतं. आणि मुलगी अशा घरात जायला पाहिजे की ज्या मुलीचं त्या लोकांनी ऐकायला पाहिजे. म्हणजे हा कोणता भेद झाला होता? अरे अलीकडला भेद झाला, पण तो वेगळं समजायला ना. आता जड जडाचा भेद, हा जड जडाचा भेद कसा आहे? नामरूपात्मक आहे. जड जडाचा भेद कसा आहे? आता हे बघा, दगड असेल आणि गार असेल तर दगड वेगळा, गार वेगळी, नाव वेगळं, त्यांचा आकार वेगळा वेगळा आहे. हा ना, पण त्या दगडास आणि त्या गारीस अधिष्ठान चैतन्य ते एक आहे की वेगळे वेगळे आहे? एक आहे. जड जडाचा भेद दिसण्याचं काही गरज आहे का? काहीच नाही. कारण त्याचं जे अधिष्ठान चैतन्य ते कसं आहे? एक आहे. स्वप्नामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ दिसले तर त्याला अधिष्ठान तुम्हीच आहे की नाही? चैतन्य. तसं हे जे अनेक तुम्हाला जड पदार्थ दिसत असतील तर त्या जडाला अधिष्ठान चैतन्य कसं आहे? एक आहे. आता जीव जडाचा भेद, तुम्ही जीव आणि हे सर्व जड आहे, हा काय आहे की भेद आहे. जीव कोणता झाला? जीव म्हटलं की तो झाला परत कोणता? बुद्धीमध्ये पडलेला चैतन्याचा आभास. आणि जड म्हणजे निराभास, ज्याच्यात आभास पडत नाही त्याचं नाव काय? जड. जड पदार्थाची व्याख्या आपण बघितली की मी कोण आहे हेही जाणत नाही, दुसरं कोण आहे हेही जाणत नाही, त्याला काय म्हणायचं? जड. आणि मग जीव जडाचा भेद, ह्या जीव जडाच्या भेदानं काय झालं? भोग्य भोक्तृत्व भ्रांती निर्माण झाली. कोणती? भोग्य भोक्तृत्व भ्रांती. भोग्य भोक्तृत्व भ्रांती म्हणजे जड भोग्य आहे आणि मी त्याचा भोगता आहे.
ही जी भ्रांती तयार झाली ती कशामुळे झाली सांगू का? जीव जडाच्या भेदामुळे. आपण कोण आहोत? जीव. मग आपण कोण आहोत? भोगते. आणि मग हे सगळं जड पदार्थ जे आहे ते सर्व कसे माझे भोग्य. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे कसे आहेत? जड. आणि ते माझं भोग्य आहे. आणि म्हणून जीव जन्मल्यापासून किंबहुना जेव्हापासून जीव झाला तेव्हापासून आतापर्यंत हे भोग्य आहे. म्हणून त्याच्या पाठीमागं तो लागला. आणि मग काय बाबा, त्यानं वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते भोग्य जमा करण्याचा प्रयत्न केला. मग त्याला हव्या त्या मार्गाने मिळालंच पाहिजे. कोणता का मार्ग होईना पण मिळालंच पाहिजे. एवढंच नव्हे, लाभेल त्यावेळी, असं काही नाही रात्री मिळालं पाहिजे की दिवसात, जेव्हा मिळेल. आणि हव्या त्या प्रकाराने आपल्याला अधिकाधिक भोग्य पदार्थ जमा करायचे. असं जीवाला काय झाला की भ्रम तयार झाला. कशामुळे झाला तो? जीव जडाचा भेद. हे बघा, जीव म्हटल्यानंतर तुम्हाला अधिष्ठान कुठं असतं? चैतन्य जीवाला. आणि जडाला हे अधिष्ठान काय आहे की ब्रह्मचैतन्य. मग दोन्हीमध्ये भेद आहे का अभेद आहे? अभेद आहे. मग आता जीव जडाचा भेद असायला पाहिजे? खरं नाही, पण वाटायला लागला. आता जड ईश्वराचा भेद आता इथं बघायचंच काम नाही. पंचमहाभूत हे सर्व जड आहे. पंचमहाभूत कृत हे सर्व विश्व आहे. आणि जो ईश्वर आहे तर माया उपाधियुक्त जो आहे तो पण आहे ईश्वर आहे. हे पंचमहाभूत जड आहे. म्हणजे ईश्वर आणि पंचमहाभूत किंवा ही पंचकृत पंचमहाभूताची सृष्टी ही कशी आहे? जड आहे. आणि ईश्वर जो आहे यांच्यात भेद आहे का? नाही. कारण ईश्वर ह्याला जे अधिष्ठान आहे ते ब्रह्मचैतन्य. आणि ह्या जडाला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. म्हणजे ईश्वर म्हणजे काय? ब्रह्मचैतन्य अधिक माया त्यात पडलेला आभास. मग ईश्वराला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. आणि जड पदार्थाचा अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. म्हणून जड ईश्वराचा भेद असायला पाहिजे का? नाही. आपल्याला वाटतं का नाही? आपल्याला वाटतं हे जड वेगळं आहे, मंदिर आणि देव तर वेगळा एक वाटत नाही आपल्याला, वेगळा वाटतो. पण वास्तविक पाहता मंदिरामध्ये देवाला जे अधिष्ठान तेच त्या मंदिराला अधिष्ठान आहे. आणि ईश्वराचा भेद आपल्याला माहिती आहे. हरिहरा भेद नाही नका करू. कळालं का? भेद भ्रांतीमध्ये हे 5 प्रकारचे भेद शास्त्रात आलेले आहे. आणि हा एक भेद ठाकरे महाराजांनी सांगितला, ईश्वराचा भेद पाहणे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भेद भ्रांतीमध्ये हे 5 भेद जायला पाहिजे. तेव्हा काय जाईल तुमची भेद भ्रांती एकच. पण त्या भेद भ्रांतीमध्ये पोटभेद किती आहे? 5. आणि त्यातील मुख्य जर कोणता असेल तर जीवेश्वराचा भेद गेला रे गेला. बाकीचे आपोआपच जाते. बाकीचे जाण्याची काही गरज नाही, ते आपोआपच जाते. जीव आणि ईश्वर एक म्हटल्यानंतर जीवाचा कशाला भेद रे? जडाचा कशा काय भेद राहणार आहे? नाही. कारण जीवेश्वराचा भेद कशामुळे जाईल? तर तत्वमसी महावाक्याशिवाय जाऊ शकत नाही. आणि तत्वमसी महावाक्यात जर चिंतन झालं तर मला ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होईल. मग हे भेद राहतील का? हे नाही. कोई दिक्कत बबन दादा? चला वाचा. उत्तर: बिंब प्रतिबिंब दृष्टांताने भेदभ्रांतीची निवृत्ती होते. हे बघा, बिंब प्रतिबिंब दृष्टांत दिला की त्याच्यामुळे भेदभ्रांतीची निवृत्ती होते. स्फटिकाची तांबड्या वस्त्राच्या प्रतिबिंबाने तांबड्या रंगाची प्रतीती या दृष्टांताने कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीची निवृत्ती होते. हा वाचा. घटाकाशाच्या दृष्टांताने संघभ्रांतीची निवृत्ती होते. रज्जूच्या ठाई कल्पित सर्पाच्या दृष्टांताने विकार भ्रांतीची निवृत्ती होते. सुवर्णाच्या ठाई कुंडलालंकाराची प्रतीती या दृष्टांताने ब्रह्माहून भिन्न जगताच्या सत्यत्वाच्या भ्रांतीची निवृत्ती होते. आता आपल्याला भेदभ्रांती जर घालवायची असेल, भेदभ्रांती कोणती? ही 5 प्रकारची. ही जर घालवायची असेल ह्याच्यासाठी दृष्टांत कोणता आहे? तर त्यांनी लिहिलं की भेदभ्रांतीची निवृत्ती बिंब प्रतिबिंब दृष्टांताने होते. बिंब प्रतिबिंब आपल्याला त्याच्यावर काय टिप किती? 5 टिप आहे. सूत्रभाष्यावर पंचपादिका नामक टीका पद्मपादाचार्यांनी केली आहे. या पंचपादिकेचे व्याख्यानरूप विवरण करते श्री प्रकाशात्मचरणचार्य आहेत. तेव्हा यांच्या रीतीप्रमाणे हा वरील बिंब प्रतिबिंबाचा दृष्टांत आहे. आपण काल बघितलंय, मागे बघितलं ना, आताही पुढे येणार आहे आपल्याला. कसं येणार आहे हे बघा.
जसं आपण भिंतीकडे बघितलं तर भिंतीमध्ये आपलं काही प्रतिबिंब दिसत नाही आणि आरशामध्ये प्रतिबिंब असतं असं आपल्याला वाटतं, परंतु ते प्रतिबिंब आणि बिंब भिन्न नसून ते कसं असतं, एकच असतं. होतंय काय, फक्त आपली अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे त्या आरसा जो आहे त्या आरशापर्यंत पोहोचते आणि पुन्हा आरशावर फिरून पुन्हा काय ती मागे येते आणि आपल्या मुखास पाहते. तो का म्हणे मुख नाही दर्पणात, असं म्हटले की नाही महाराज? म्हटले दर्पणीचे दुसरे भाषे तरी ते असे एकची. माऊली ज्ञानोबाराने लिहिलं काय, दर्पणाचे आधारे एकची करून दुसरे मुख पाहते गवारे तैसे नको. म्हणजे दर्पणाचा आधार घेऊन एकाच मुखाचे त्या ठिकाणी दोन मुख करणे, तसं मला पाहू नको. मी वेगळा तो वेगळा, हे अर्जुना तू वेगळा मी वेगळा असा पाहू नको. म्हणजे बिंब प्रतिबिंबवाद हे दोन मुख जरी दिसत असले तरी ते दोन नसून कसे आहेत, एक आहे. पुढे दिलेलं आहे त्यांनी. तसं जीव ईश्वराचा भेद दोन दिसत असले तरी एक आहे, जीव जीवाचा भेद दोन जीव दिसत असले तरी एक आहे, जड जडाचा भेद दोन दिसले तरी एक आहे, जड जीवाचा भेद दोन दिसत असले तरी एक आहे आणि जडेश्वराचा भेद दोन दिसत असले तरी एक आहे. आता दुसरं काय, स्फटिकाची तांबड्या वस्त्राच्या प्रतिबिंबाने तांबड्या रंगाची प्रतीती या दृष्टांताने कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीची निवृत्ती होते. आता पुढे याचं चिंतन आहे. खरं आपण विचारसागरामध्ये हे शिकलेलो आहोत. सुखदुःखादी कर्तृत्व भोक्तृत्वादी हे सर्वचे सर्व धर्म कुणाचे आहेत, अंतःकरणाचे आहेत, अर्थात बुद्धीचे आहेत. आणि हे धर्म जर आत्मस्वरूपाचे असते तर काय झालं असतं, आपले जर असते तर कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख हे सर्वचे सर्व धर्म जर आत्म्याचेच असते समजा, तर गाढ झोपेमध्ये तुम्हाला हे धर्म जाणवले असते ना. हे असं पटकन ध्यानात द्यायचं ना तुमच्या. गाढ झोपेमध्ये जाणवते का तुम्हाला? का जाणवत नाही? याचा अर्थ असा आहे की सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व धर्म हे कुणाचे आहे, अंतःकरणाचे आहे, अर्थात बुद्धीचे आहे. मग हे धर्म कशामुळे आपल्याला आपले वाटायला लागले? आता माझे वाटते समजा, तुम्हाला तुमचे धर्म बुद्धीचे धर्म कोणाला वाटत, तुमचे आत्म्याचे वाटून राहिले. आहे धर्म कुणाचे, बुद्धीचे. आहे धर्म कुणाचे, अंतःकरणाचे. वाटते कुणाचे आपल्याला, आत्म्याचे म्हणजे स्वतःचे. तर काय कारण आहे की त्यांचा संयोग होतो तेव्हा ते धर्म आत्म्याचे वाटतात. गाढ झोपेमध्ये यांचा संयोग राहत नाही, त्यावेळेस त्या ठिकाणी काही सुखदुःख होत आहे का, तर नाही. म्हणजे जसं आता या लाल कापडावरती आपण पांढरी काच ठेवली तर पांढरी काच लाल दिसते, तर लाल धर्म हा कुणाचा आहे, मुळामध्ये कापडाचा आहे, जास्वंदीच्या फुलाचा आहे. आणि मग तो आपल्याला काचेच्या ठिकाणी का दिसून राहिला, त्यांचा संयोग आहे. आणि जर आपण तो काच अशी काढली उचलली तर आता आपल्याला ती पांढरीच दिसणार आहे. मग ती लाल सर तेवढ्या काळात का दिसली आपल्याला, त्यांचा संयोग आहे. तसं कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख जन्म मरण हे सर्व धर्म कुणाचे आहे की बुद्धीचे आहे. हे कुणाचे आहे, बुद्धीचे आहेत, अंतःकरणाचे आहे. म्हणजे आपले का वाटून राहिले, तर आपला संयोग येतो. काय होतं, त्याचा संबंध येतो आणि तो संबंध आला असं वाटतं हे धर्म कुणाचे आहेत, माझे आहेत. आणि गाढ झोपेमध्ये ते संबंध काय होतात की तुटतात. त्यावेळेस आपल्याला काही सुख दुःख होत नाही. मग त्याच्यासाठी कोणता दृष्टांत दिला, लाल कापड, लाल रंग आणि स्फटिक. आता तिसरी भ्रांती आहे घटाकाश दृष्टांताने संघभ्रांती निवृत्ती होती. आता हे आपण काल सांगितलं. आपण 1000 घट तयार केले, 1000 घट तयार केल्यानंतर आपल्याला 1000 घटाकाश निर्माण झाले असं दिसतं. किती झाले का नाही घटाकाश? फक्त आपल्याला असं दिसून राहिलं की 1000 घटाकाश आहे. तर तो जो भेद आहे उपाधिकृत आहे, ते घट फुटले, घट मठ झाले आकाशाचे पोटी. हे बघा तिने ते आता बिंब प्रतिबिंब वादावर कोणतं प्रमाण आहे, दर्पणीचे दुसरे भाषे परिते असे एकची. आणि आता या लाल रंगावर जर आपण स्फटिक ठेवला आणि तो लाल दिसतो, याला कोणतं प्रमाण आहे, तो का म्हणे नाही मिळू येत शिळा रंगाशी सकाळा स्फटिकाची.
तुकाराम महाराज म्हणतात कधीच ती स्फटिक शिळा त्या रंगाशी मिळत नाही, एक होत नाही. आता कोणते आहे हे घटाकशाने संघभ्रांती. आपल्याला असं वाटतं की हे सर्वचे सर्व माझा आणि या जगाचा काय की संबंध आहे. मला संग झाला, मला राग आला, मला लोभ झाला, मला त्या ठिकाणी क्रोध उत्पन्न झाला. ही कशामुळे होऊ राहिली? ही कोणती भ्रांती आहे? संघभ्रांती. संघभ्रांती कशा निवृत्त होती? घटाकाशाच्या दृष्टांत निवृत्त होती. त्याच्यानंतर रज्जूच्या ठाई कल्पित सर्पाच्या दृष्टाने विकार भ्रांती. कोणती भ्रांती निवृत्ती होती? विकार भ्रांती. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हे जगत कालत्रयी झालं नाही, पण आपल्याला असं वाटतं की देवाच्या ठिकाणी हे जगत झालं. ही कोणती भ्रांती आहे? भ्रांती म्हणजे काय? ज्याच्या ठिकाणी जे नसून त्याच्या ठिकाणी ते दिसणे, याचं नाव काय आहे? भ्रांती. ब्रह्मस्वरूपा ठिकाणी जगत झालं का? नाही. रज्जूच्या ठिकाणी सर्प कधी झाला? कधी होता? बरं कधी होईल? नाही. रज्जू सर्पाकार भासेले. आणि पाचवी जर भ्रांती कोणती असेल तर सुवर्णाच्या ठाई कुंडला अलंकाराची प्रतीती या दृष्टांताने ब्रह्माहून भिन्न जगताच्या सत्यत्वाच्या भ्रांतीची निवृत्ती होते. कल्पना करा, आपल्याला जगत नुसतं दिसत नाही, ते जगत सत्य वाटतं. म्हणजे एका अज्ञानाने जगत दिसतंय आणि दोन अज्ञानाने जगत काय आहे की सत्य वाटतं. हे जगत नाही हे कळालं नाही म्हणून ते जगत कसं वाटून राहिलं? सत्य. म्हणजे येत अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष काय कोणती तरी वही आहे की हा याच्या अगोदरची वही मला वाटतं की अज्ञानामुळे आणखीन आपल्याला ते काय की सत्य वाटतं. कशामुळे वाटतं? ते तर सत्य बुद्धी हे अज्ञान, असं ज्ञानेश्वर माऊली म्हटले. काय म्हटले? ते तर सत्य बुद्धी. रज्जूवर सर्प काय दिसला? रज्जू कळाली नाही म्हणून. म्हणजे रज्जूच्या अज्ञानाने आपल्याला काय दिसला? सर्प दिसला. मग रज्जूच्या अज्ञानाने सर्प दिसला, मग सर्प दिसण्यापर्यंत ठीक होतं. तो सत्य का वाटला? रज्जूच्या अज्ञानाने सर्प दिसून राहिला हेही नाही कळालं म्हणून तो काय वाटला? मग दोन अज्ञान झाले की नाही? नाही कळालं? नाही कळालं तुम्हाला? अहो रज्जूवर सर्प का दिसला तुम्हाला? तर रज्जू कळाली नाही म्हणजे रज्जूचं काय झालं? पण नुसतं दिसला का सत्य वाटला? का सत्य वाटला तो? की रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प दिसला याचंही अज्ञान. किती अज्ञान झाले? दोन. म्हणजे रज्जू कळाली नाही म्हणून सर्प दिसला हेही कळालं नाही म्हणून तो सर्प कसा वाटला? सत्य वाटला. तसं ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने जगत दिसतं आणि ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने जगत दिसतं याचंही अज्ञान असल्यामुळे ते जगत कसं वाटतं? सत्य वाटतं. आता जगत सत्य आहे का? तर नाही. जगत सत्य नाही. पण तुम्ही सत्य का समजता? जगत सत्य नाही पण जगामध्ये सत्य आहे. काय? जगत सत्य नाही पण जगामध्ये सत्य आहे. कोण आहे तो? परमात्मा आहे. कोण आहे ते? ब्रह्म आहे. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला जगत कसं दिसून राहिलं? ते सत्य दिसून राहिलं. आता ब्रह्माहून भिन्न जगत नुसतं दिसत नाही तर ते सत्य वाटून राहिलं. ही कोणती भ्रांती आहे? जगत सत्यत्व. मग ही भ्रांती कशा निवृत्त होती? सुवर्ण अलंकाराच्या दृष्टांताने निवृत्त होती. एका सोन्यावर अनंत अलंकार जरी भासले तरी ते अलंकार सत्य नाही आणि ते अलंकार वेगळे नाही. हे कशामुळे कळतं आपल्याला? हे सुवर्ण अलंकाराच्या दृष्टांताने. मागे मी बोललो आपल्याला कानातील बाळी, बोटातील अंगठी, गळ्यातील लॉकेट हे भेद दिसून राहिले याच्यामध्ये. वेगळे वेगळे आहे पण वेगळे वेगळे आहे का सुवर्ण आहे? ते सुवर्ण आहे. तसं जगामध्ये काय ते आहे ना, ते ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये एकच माती नाना जाती. पुन्हा हे नाही महाराज नाना हे मला चांगलं कळत तुम्हाला. एकच जाती नाना काय पुढं? रांजण आणि सुगडी. सुगडी जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. चला आता हे तुम्हाला फक्त पुढं घट्ट व्हावं याच्यासाठी सांगितलं. आता वाचा. प्रश्न 130वा. बिंब प्रतिबिंबाच्या दृष्टांताने भेद भ्रांतीची निवृत्ती कशा रीतीने होती? उत्तर. जसे
दर्पणाच्या ठिकाणी भासणारे मुखाचे प्रतिबिंब दर्पणात नाही. हे बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी या जगाच्या संबंधी काही ओव्या लिहिल्या. का बीजचे जहाले तरुत अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू तेही जग. ह्याच्या अगोदरची ओवी आहे, माझ्या विस्तारलेपणा नावे हे विश्वच नव्हे अगवे, जैसे दुधचे मुराले स्वभावे तेची दही. काय सुंदर ओवी दिली ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणतात, मी या जगात देव म्हणून राहिले. ज्ञानोबाराय म्हणतात त्याचा अर्थ देवाच्या मुखाने ज्ञानोबाराय बोलून राहिले. ते म्हणतात की माझ्या विस्तारलेपणा नावे हे जगची विश्वचे नव्हे आगवे. कुठला दृष्टांत दिला त्यांनी? जैसे दुधच मुराले स्वभावे तेची दही. यालाच म्हणायचं परिणामवाद. कोणता वाद म्हणायचा? परिणामवाद. जैसे दुधची मुराले स्वभावे तेची दही. काय म्हणतात ज्ञानोबराय? काय म्हणतो देव? जसं दुधाचं दही झालं तद्वत ब्रह्माचं काय झालं की जगत झालं. देवाचंच काय झालं? जगत झालं. माझे या विस्तारलेपणा नावे हे जगचे नव्हे आगवे, जैसे दुधचे मुराले स्वभावे तेची दही. ह्याच्यामध्ये कसं ब्रह्मच जगत झालं. हा परिणाम. परिणाम म्हणजे विकार. परिणाम शब्दाचा पुन्हा दुसरा अर्थ काय होतो की विकार. तसं दूध दही व्हावं तद्वत ब्रह्मच काय जगत झालं. पण हा दृष्टांत अपूर्ण पडतो. ब्रह्म जर जगत झालं तर कसं झालं? तर दुधाचं जसं दही होतं तसं. पण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मग जगत राहतं का आता? पुन्हा काय होतं? ते ब्रह्म. म्हणजे पुन्हा ब्रह्म. आज जे जीवनमुक्त पुरुष स्थितीला पोहोचलेले महात्मे आहेत त्यांना जग दिसतंय का? नाही, त्यांना ब्रह्म दिसते. मग जसं दूध दही झाल्यानंतर दह्याचं पुन्हा दूध होतं का? नाही. आणि त्याचं काय होतं? अगोदर जग दिसतंय, ते सत्य वाटतंय, आणि ब्रह्मज्ञानानंतर जगाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. म्हणजे जगत नाही. हा दृष्टांत पूर्ण आहे का अपूर्ण आहे? अपूर्ण आहे. ह्याच्यामध्ये त्रुटी आहे. मग ज्ञानोबारायांनी दुसरा दृष्टांत दिला, का बीजचे झाले तर. जाऊ द्या तो दृष्टांत सोडून द्या. दुधाचा दह्याचा दृष्टांत तो परिणामवादाचा दृष्टांत आहे. का बीजचे झाले तरु हा आरंभवादाचा दृष्टांत आहे. कोणता दृष्टांत आहे? बीजाचे झाले तरु. बीजच तरु झालं. हे बघा, अगोदर काय होतं? बीज. त्याच्यानंतर आता हे वटवृक्ष. सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझे वसे, आणि बीज कणही वसे वटी जेवी. असं ज्ञानेश्वर माऊली. सविस्तर वटत्व जैसे आणि बीज कणिके माझे असे, आणि बीज कणही वसे वटी जेवी. काय ज्ञानोबरायांची ओवी. एवढंच बीज. पण ते बीज म्हणजे पूर्ण वटवृक्ष आहे. बीज कणिके माझी वसे, आणि बीज कणही वसे वटी जेवी. आणि तुम्हाला सगळा वट जरी दिसत असलं तर काय आहे? ते बीज आहे. बीज कण. नुसतं बीज नाही म्हटलं माऊली, बीज कण आहे. कण आहे तो. बघा, मग अगोदर बीज, मध्यंतरी वटवृक्ष, आणि नंतर पुन्हा बीज. तसं अगोदर ब्रह्म. आपल्याला कधीतरी जीवाच्या ठिकाणी अज्ञान आलं, त्याच्यामुळं काय दिसलं? जगरूपी वृक्ष. आणि पुन्हा ब्रह्मज्ञान झालं, आणि पुन्हा आता काय की ब्रह्म. असं बीज, वटवृक्ष आणि बीज ही प्रक्रिया. तसं ब्रह्म अज्ञानामुळे भासलं जगत, आणि परत ब्रह्मज्ञानाने ब्रह्म. मग आता याच्यामध्ये या दृष्टांतात काय कमीपणा आहे? शेवटी तिथे स्वरूप बदलतं. काय बदलतं? स्वरूप बदलतं. कसं? बीज कणामध्ये विकार उत्पन्न होऊन वटवृक्ष तयार होतो. मग त्याच्यात अवस्था बदलली का नाही? बीज जसं आहे तसा वटवृक्ष आहे का? आणि जसा वटवृक्ष आहे तसं बीज आहे का? आणि त्याच्यामध्ये काय झालं की अवस्था बदलली. म्हणून हा दृष्टांत सुद्धा अपूर्ण आहे, आणि याच्यामध्ये त्रुटी आहे. म्हणून का बीजाचे झाले तरु. मग ज्ञानोबाने अगदी तिसरा दृष्टांत, अथवा भांगारचे अलंकारू. जे सोनंच अलंकार झालं, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जगत. चला, आता काय अडचण आहे? काहीच अडचण नाही.
सोनं म्हटले काय आणि अलंकार म्हटले काय आणि एकदानी म्हटले काय. तसं ही जात ते जग अमेरिका आशिया खंड काही म्हणत राहा तुम्ही, पण काय झालं की सुवर्ण झाले अलंकारू. कळालं का? हे कशामुळे या दृष्टांतानं कोणती भ्रांती जाते? जगत सत्यत्व भ्रांती. आता बिंब प्रतिबिंबवाद जो आहे तर या दृष्टांताने भेदभ्रांतीची निवृत्ती कशा रीतीने होते सांगा. उत्तर: जसे दर्पणाच्या ठिकाणी भासणारे मुखाचे प्रतिबिंब दर्पणात नाही, तर दर्पणास पाहण्यास निघालेली नेत्राची वृत्ती ती दर्पणास स्पर्श करून फिरून परत येऊन मुखासच पाहते. ही गोष्ट कळायला थोडी कठीण आहे. आपल्याला असं वाटतंय, काय वाटतं की आपलं मुख हे दर्पणामध्ये आहे, पण हा भ्रम आहे. हा काय आहे की भ्रम आहे. काय होतं, त्या आरशामध्ये जे काही दिसेल त्याला परावर्तित करण्याचं काय आहे की सामर्थ्य आहे काचेमध्ये, आणि म्हणून आपल्या अंतःकरणाची वृत्ती डोळ्याद्वारे त्या आरशापर्यंत जाते आणि परत मागं परावृत्त होऊन ती आपल्या ग्रीवास्थ मुखासच पाहते, म्हणजे मानेवर असलेल्या तोंडाला ती पाहते. वास्तविक पाहते. दिसायला किती लागलं ते? 2. आणि आहे कसं ते? 1. म्हणजे दिसायला काय लागलं? याला म्हणायचं बिंब आणि आरशात काय म्हणायचं? प्रतिबिंब. पण प्रतिबिंब नाही आहे ते काय? ते बिंबच. फक्त नाव आलं बिंब प्रतिबिंब, भाव उत्पन्न झाला, पण ते प्रतिबिंब म्हणून काही उत्पन्न झालं नाही. आणि जर प्रतिबिंब असतं तर आरसा नसेल तेव्हा तुम्हाला प्रतिबिंब दिसलं असतं. यास्तव बिंब जे मुख त्याच्याशी प्रतिबिंब अभिन्न आहे, म्हणून प्रतिबिंब मिथ्या नाही तर सत्य आहे. म्हणून ते प्रतिबिंब मिथ्या नाही, ते कसं आहे? ते सत्यच आहे. याचा अर्थ असा आहे की एकच आहे. सत्य आहे याचा अर्थ काय आहे? ते एकच आहे. प्रतिबिंबाचे धर्म जे बिंबाहून भिन्नत्व व दर्पणात अस्तित्व व बिंबाच्या उलटे दिसणे हे 3 व या तिन्हीचे प्रतिबिंब ज्ञान ती भ्रांती होय. आता याच्यामध्ये भ्रांती कोणती आहे? दर्पणस्थत्व म्हणजे दर्पणामध्ये ते आहे, म्हणजे आरशामध्ये आहे, ही पहिली भ्रांती. आपल्याला काय भ्रांती होती? आरशामध्ये दर्पणस्थत्व म्हणजे ते दर्पणामध्ये आहे. स्वभिन्नत्व ही दुसरी भ्रांती. म्हणजे कसं वाटतं? या तोंडाहून ते तोंड वेगळं आहे. ही खरी गोष्ट आहे का भ्रांती आहे? भ्रांती आहे. आणि प्रत्यंगभिमुखत्व म्हणजे आपलं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर त्याचं तोंड कोणीकडे राहतं? उत्तरेकडे. म्हणजे आपण जर उजवा हात जर गांजाकडे लागला तर त्याच्यात कोणता लागतो? डावा लागतो. आता आपल्या माता भगिनी बघा ना, आरशामध्ये जर त्यांनी बघितलं त्यांची पदरं कशी दिसतात? उलटी दिसतात. म्हणजे त्या मुखाच्या उलट सगळं दिसतं. म्हणजे दर्पणस्थत्व, स्वभिन्नत्व आणि प्रत्यंगभिमुखत्व ह्या 3 भ्रांती आहेत. किती भ्रांती आहे? प्रतिबिंब बिंब प्रतिबिंबामध्ये म्हणजे आरशात मुख का आरशाचं मुख? सदानंद महाराज, आरशाचं तोंड का आरशात तोंड? हा, याला म्हणायचं पेच कांड. अगदी सांग बरं तुमकर काय? तर बऱ्याच दिवस जाईल. आरशाचं तोंड आहे का आरशात तोंड आहे? आनंद काय? अहो, आरशाचं तोंड नाही. आरशाचं कशात तोंड आले? आपलं मुख आरशाचं. बरं आरशात आहे का? आणि आरशात जर असतं तर काय झालं असतं? कुठं दिसायला पाहिजे? फोटो बाळगायची गरज असते. मग एकदा आपला असं कृष्णाला आरसा दाखवायचा आणि तो कधी आरशातच असं झालं असतं की नाही? म्हणजे आरशात तोंड नाही, आरशाचं म्हणजे दर्पणस्थत्व नाही, त्याच्यात आरशात मुख नाही. तो का म्हणे मुख नाही दर्पणात, मुख दर्पणामध्ये नाही. आणि आपल्याला काय वाटायला लागलं का तोंड कुठं आहे? आरशात आहे असं वाटून राहिलं. अरे या चिमण्या चांगले चांगले काचा पडतात. कशामुळे पडतात? कशामुळे पडतात? त्यांना वाटतं ही सवत माझी कशी काय आली इथं. तुम्ही स्लायडिंग लावा, चांगल्या प्रकारची तिला फिल्म टाका जरा,
चोंची मारू मारू मारतो मी. आणि म्हणून तर पूर्वीच्या माईला काही त्यांनी वाळायला घातलं वडी, त्याच्यामध्ये आरशा ठेवायचं पावडर मारायला. आता ठेवतात का? आता काय ते वाळू घालायचं कामच नाही. पूर्वीच्या माईला हुशार होत्या. वडी काही तुमची समजा शेवाय वगैरे केल्या त्या चिमण्याहून काय करायचं, खराब करायचं. मग त्याच्यामुळे काय करायचं, का आरसा ठेवला की दिवसभर चिमणी तिथे येऊन काय करायची की अशी त्याला चोंची मारायची. आता आपल्या तर त्याच्यात काय फरक, आपल्याला तसंच वाटतं. आपल्याला स्वतः काय वाटतं की अज्ञानात किंवा बुद्धीत मी आहे असं वाटणं. काय बुद्धी हे काय की प्रतिबिंब, बुद्धी भेदाचा आरिसा जया हातोनी पडिला रेषा की तो प्रतिमुखा भासा मुकला. बुद्धीच्या भेदामुळे आपल्याला नाना लोक दिसायला लागले. बुद्धी भेदाचा आरिसा, ज्ञानोबा म्हणतात बुद्धी भेदाचा जया हातोनी पडिला विरेषा. विरेषाना अर्जुना, ज्याच्या हातून बुद्धीच्या भेदाचा आरसा पडला, बुद्धी आरसा, तो दुसरं त्याला दिसत नाही. प्रतिमुखा भासा मुकला, तो त्याला दुसरं दिसणारच नाही. म्हणून विषय हा चालला की आरशामध्ये मुख आहे ही पहिली भ्रांती, आपल्या मुखाच्या उलट ते पाहतं ही दुसरी भ्रांती, आणि आपल्या मुखाहून ते भिन्न आहे ही. या तीन भ्रांत्या आपल्याला सतत होत असतात. कशात? त्या आरशाच्या संबंधी. तसं आता या जगामध्ये आपल्याहून हे भिन्न आहे असं वाटणं हे काय आहे? भ्रांतीच आहे. ही कोणती? भ्रांतीच आहे. माझ्याहून तुम्ही कसे आहात? भ्रांती आहे. म्हणजे आपल्यापेक्षा वेगळे आहेत असं वाटणं भ्रांती आहे. आपल्यापेक्षा उलटी आहेत असं वाटणं भ्रांती. दुसरं आहे असं वाटणं, उलटी आहे भ्रांती वाटणं. आणि बुद्धी असेल तर मी आहे, बुद्धी नसेल तर मी नाही. उपाधी असेल तर मी आहे, उपाधी नसेल तर मी नाही. कारण आरसा काय आहे? उपाधी आहे. तसं बुद्धी काय आहे? अविद्या काय आहे? उपाधी आहे. आपल्याला असं वाटतं बुद्धी असेल तर मी आहे, देह असेल तर मी आहे, आणि हे जर नाही तर मी राहणार. ही काय झाली? आपल्याला भ्रांतीच झालेली आहे. चला, त्याचं चिंतन खाली दिलं त्यांनी. सबब या धर्मांना मिथ्यात्वाच्या निश्चयाने बाद केल्यावर बिंब व प्रतिबिंब यांचा सदोदित अभेद आहे हा निश्चय होतो. बिंब आणि प्रतिबिंब हे अभिन्न आहे, एक आहे असा निश्चय केल्याने बिंब प्रतिबिंब हे मिथ्या आहे, काल्पनिक आहे असा निश्चय होतो आणि त्याचा त्याग होतो. सिद्धांत तसेच शुद्ध बिंबरूप ब्रह्म आहे याचे अज्ञान एकोणी दर्पण त्यात जीवरूप प्रतिबिंब भासते. यात स्वप्नातल्या प्रमाणे एक जीव मुख्य आहे व दुसरे स्थावर जंगमरूप असंख्य जीव भासतात. हा जीवाभास आहे. हे बघा, शुद्ध बिंबरूप ब्रह्म आहे. आता खरं ब्रह्मास बिंब म्हणायचे काही ते असे काही म्हणायची गरज नाही, म्हणता येणार नाही. शुद्ध ब्रह्म जे आहे ते कसं आहे की, पण कशामुळे? अज्ञानामध्ये अर्थातच शुद्ध सत्वगुण मायेमध्ये त्याचं काय पडलं? प्रतिबिंब. त्याचं काय पडलं की मग त्यालाच आपण काय म्हणू, आता अज्ञानामध्ये शुद्ध ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं. कारण बिंब प्रतिबिंब हा जो आहे हा थोडासा वेगळा आहे. कारण जगात प्रत्येक बुद्धीच्या ठिकाणी जे अज्ञान येते त्या अज्ञानामध्ये त्या ब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं आहे असं ते सांगतात. आता तो विषय जरा कसा आहे की क्लिष्ट आहे, बाजूचा आहे, जाऊ दे. बिंब प्रतिबिंब म्हणजे मूळ जे ब्रह्म आहे याचे अज्ञान हे कोणी दर्पण आहे. दर्पण कोणतं आहे? त्या ब्रह्माचं अज्ञान. तुम्हाला ब्रह्माचं अज्ञान आहे की ज्ञान आहे? सध्या सध्या अज्ञान आहे. तर अज्ञान हेच कोणी तर काय आरसा आहे. म्हणजे मूळ ब्रह्म, आणि ते ब्रह्म आपल्याला कळत नाही, त्याच्याविषयी अज्ञान आहे. ते अज्ञान म्हणजे कोण आहे? आरसा आहे, दर्पण आहे. आता त्यात जीवरूप प्रतिबिंब भासते. त्याच्यामध्ये कोणतं प्रतिबिंब पडलं? आता जीवाचं. वास्तविक पाहता जीवाचं प्रतिबिंब पडायला पाहिजे का? नाही. आहे काय? ब्रह्म. पण काय झालं? ते ब्रह्म आहे हे न कळाल्यामुळं हेच अज्ञान म्हणजे कोण आहे? आरसा. आणि त्या मूळ ब्रह्माचं त्या अज्ञान रूपी आरशामध्ये काय पडलं? प्रतिबिंब. याचं नाव काय आहे की जीव. या स्वप्नातल्या प्रमाणे एक जीव मुख्य आहे व दुसरे स्थावर जंगमरूप असंख्य जीव भासतात. हा जीवाभास आहे. ते जीवरूप प्रतिबिंब ईश्वरूप प्रतिबिंबाबरोबर सदा अभिन्न आहे. हे बघा, याच्यामध्ये आता स्वप्न पडतं तुम्हाला. स्वप्नामध्ये
तुम्ही 1000 मेंढ्या पाहिल्या. किती बघितल्या? 1000 मेंढ्या बघितल्या. आता स्वप्नामध्ये सुद्धा जीव आहे का नाही? आहे. स्वप्नामध्ये जीव आहे. मुख्य जीव म्हणजे कोण? तुम्ही. हा कोणता जीव समजायचा आता? मुख्य जीव म्हणजे तुम्ही नाही का स्वप्नात बघून जाता? आहे. आणि 1000 मेंढ्या, त्यांच्यात जीव नाही का? ते पळतात, आडव्या येतात तुमच्या गाडीला. 1000 सांगितले मी. किती जीव असते स्वप्नामध्ये? किती जीव आहे, पण तो जीव आहे का जीवाभास आहे? आणि तुम्ही खरीच जीव आहे. तुमचा आभासच आहे, पण तुम्ही मुख्य जीव. स्वप्नामध्ये जे दिसू लागले ते कोणते जीव आहे? ते जीवाचा आभास आहे. ते गौण जीव, अमुख्य जीव. पण मुख्य जीव आहे का नाही? त्यांनी सुंदर दिलं तिथं. पहा, स्वप्नातल्याप्रमाणे एक जीव मुख्य आहे. म्हणजे तुम्ही एक जीव कसे आहेत? आणि मग स्थावर जंगम रूप असंख्य जीव असतात. किती? स्थावर जंग, हे पळणारे, हे असे किती असंख्य जीव भासतात. हा जीवाभास आहे, तो खरे जीव नाही. तिथे काय आहे? जीवाभास आहे. व दुसरे स्थावर जंग, ते जीवरूप प्रतिबिंब ईश्वरूप प्रतिबिंबाबरोबर सदा भिन्न आहे. किती सोपं आहे. ब्रह्म एक आणि त्याचा अज्ञान हा आरसा. आणि त्या ब्रह्माचं प्रतिबिंब कुठं पडलं? अज्ञानात. आणि मग ते अज्ञान असे वेगळ्या 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 ठिकाणी आहे. म्हणजे किती जीव झाले ते आता? अनंत जीव झाले. आता ते अनंत जीव आहे का जीवाभास आहे तो? आणि ते सर्वच्या सर्व जीव कोण असे एक रूप आहे? मुख्य बिंबाशी. मुख्य बिंब म्हणजे कोण? ब्रह्म. त्याच्याशी कसे आहेत ते? एक रूप आहे. म्हणून बिंब प्रतिबिंबवाद हा तुम्हाला जरी दिसत असला तो वेगळा आहे, भिन्न आहे, तरी सुद्धा ते भिन्न नसून कसा आहे? अभिन्न. परंतु माया बले करून या जीवाचे धर्म बिंबरूप ईश्वराशी भेद, जीवत्व, अल्पज्ञत्व, अल्पशक्तित्व, परिच्छिन्नत्व, नानात्व इत्यादी व त्याचे प्रतितिरूप ज्ञान ही भ्रांती आहे. पण काय आहे? अघटित घटना पटीशी माया बले करून, मायाच्या बळाने काय होतं? मग जीवाचे धर्म बिंबरूप ईश्वराशी भेद दाखवित. मग काय होतं? माया बळानं जीव ईश्वराशी काय करतो? भेद दाखवितो. हे कशामुळे उरायला? आता वास्तविक पाहता एक आहे, पण मायाच्या बलाने काय होऊन राहिलं? जीव आणि ईश्वर वेगळा, भेद दाखवू राहिला. मग जीवत्व, मग कोण झाला हा? जीव. नुसतं जीवत्व नाही, मग अल्पज्ञत्व. मी कसा आहे? अल्पज्ञ आहे. पुन्हा अल्पशक्तित्व, परिच्छिन्नत्व, मी कसा आहे? परिच्छिन्न आहे. नानात्व इत्यादी व त्याचे प्रतिरूप ज्ञान ती भ्रांती आहे. मग हे सगळं ज्ञान आहे तुम्हाला. कोणतं? मी ईश्वराहून वेगळा आहे, मी अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, मी भेदवान आहे, एवढंच नाही, मी वेगळा आहे, मी नाना आहे असं. आणि हे सगळं त्याची जी प्रतीचं ज्ञान, ही सर्व काय आहे? की भ्रांती आहे. सर्व कोणती भ्रांती म्हणायची? भेद भ्रांती. सबब यांच्या मिथ्यात्वाचा निश्चयाने बात केला असता जीवरूप प्रतिबिंब व ईश्वररूप बिंब यांचा सदा अभेद आहे हा निश्चय होईल. याप्रमाणे बिंब प्रतिबिंबाच्या दृष्टांताने भेद भ्रांतीची निवृत्ती होते. हे भेद भ्रांतीची निवृत्ती होते. खाली टीप वाचा तिथे. मुख्य जीव व ईश्वर यांच्या भेदाचा निषेध केला असता त्यांच्या पोटातच 4 भेद असल्यामुळे त्याचाही सहज निषेध होतो. सर्व भेद उपाधींनी केले आहेत. उपाधी सर्व मिथ्या आहेत आणि त्यांनी केलेले सर्व भेदही मिथ्याच आहेत. यास्तव वास्तविक अद्वैत ब्रह्मच अवशेष राहते. हे बघा, आपण अगोदर बोललो की मुख्य भेद कोणता आहे? जीवेश्वराचा. आणि जीवेश्वराचा भेद हा जसा उपाधिकृत आहे, आणि तो जर एकदा निवृत्त झाला तर त्याच्या पोटातच जे 5-6 जे भेद आहे सगळे त्याच्या पोटात ते आपोआप निवृत्त होतात. त्यांनी सांगितलं, लिहिलं इथे, आणि खरा नियमही तसाच आहे. काय? की हे सर्वचे सर्व भेद कसे आहे? की उपाधिकृत आहे, औपाधिक आहे, वास्तविक नाहीये. प्रश्न 131 ते मिथ्या आहे. कसे आहे ते? मिथ्या. मिथ्या शब्द ध्यानात ठेवायचं बरं का. मिथ्या शब्द ध्यानात ठेवायचं. ज्याचा बाद होतो त्याचं नाव काय आहे? मिथ्या. सत्य भेद आहे की यांचा नाही, मग तो भेद कसा आहे? मिथ्या आहे. सत्ता विलक्षण आणि वचनी मिथ्या. प्रश्न 131 स्फटिकाचे ठिकाणी तांबड्या वस्त्राच्या तांबड्या रंगाची प्रतीती या दृष्टांताने कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती कशा रीतीने निवृत्त होते? उत्तर, जसे तांबड्या वस्त्रावर ठेवलेल्या स्फटिक मण्यात
वस्त्राचा तांबडा रंग संयोग संबंधाने भासतो. तो कोणत्या संबंधाने भासतो? संयोग संबंधाने भासतो. परंतु तो वस्त्राचा धर्म आहे. वस्त्र व स्फटिक यांचा वियोग असताना स्फटिकाच्या ठिकाणी तो रंग भासत नाही, म्हणून स्फटिकाचा तो धर्म नाही. तर स्फटिकाच्या ठिकाणी भ्रांतीने भासतो. बस हा तुम्हाला तांबडा रंग हा धर्म मुळातच लाल रंगाचा आहे. मग ते लाल कापड असेल, ते लाल फुल असेल, पण आपल्याला जी प्रतीती आली किंवा जो भासतो तो कुठे भासतो? तो त्या स्फटिकाच्या ठिकाणी भासतो. आता हा स्फटिक लाल आहे असं जर तुम्ही म्हटला, ही काय झाली? भ्रांती. किंवा दिसून राहिलं तुम्हाला तो लाल, ही काय झाली? भ्रांती झाली. भ्रांती झाली म्हणजे काय झालं? भ्रम झाला. भ्रम झाला म्हणजे काय झालं? अध्यास झाला. मग ज्याच्या ठिकाणी जे नसून त्याच्या ठिकाणी ते दिसणे. लाल रंग हा त्या स्फटिकाच्या ठिकाणी नसून स्फटिकाच्या ठिकाणी दिसून राहिला, ही काय झाली? भ्रांती झाली. मुळात ही कशामुळे भ्रांती झाली? तर लाल रंगाचा आणि त्या स्फटिकाचा संयोग झाला म्हणून. जर संयोग संबंध नसेल ते भासलं नसलं. सिद्धांत तसेच अंतकरणाचा धर्म जो कर्तृत्व भोक्तृत्व तो आत्म्याची ठाई तादात्म्य संबंधी करून भासतो. हे बघा, संबंध आलाय. दृष्टांतामध्ये कुठला संबंध सांगितला त्यांनी? संयोग संबंध. दृष्टांतामध्ये कोणता संबंध सांगितला? संयोग संबंध. काय सांगितलं बरं? आपण बघितलं तर कसं करा, दोन द्रव्याचा काय होत असतो? लाल रंग फुलाचा कापडाचा, ते काय आहे? द्रव्य. स्फटिक सुद्धा काय आहे? द्रव्य. दोघांचा काय? संयोग संबंध. आता इथे कोणता संबंध सांगितला? तादात्म्य. कोणता सदस्य ना? तादात्म्य संबंधाचा तात्पुरता, काल्पनिक आणि मिथ्या असं म्हटलं तरी चालेल. तादात्म्य संबंध आहे. हे बघा, त्यांनी सांगितलं की अंतकरणाचा धर्म जो कर्तृत्व भोक्तृत्व तो तादात्म्य संबंधे करून भासतो. कोणत्या संबंधात भासतो? तो तादात्म्य संबंध करून भासतो. आता आत्मा आणि अंतकरण यांचा जो संबंध आहे तो संबंध लाल रंगाच्या फुलाचा आणि स्फटिकासारखा आहे का? नाही. का? हे दोन्ही द्रव्य आहे, आकारवान पदार्थ आहे, म्हणून यांचा काय होईल? संयोग होईल. मग आत्मा आणि अंतकरण यांचा संयोग कसा होईल बरं? यांचा कसा काय संयोग होईल? आत्मा निर्गुण निराकार, त्याला काहीच नाही, आणि त्यांचा संबंध होईल का? नाही. मग पण तरी भासून राहिला तर हा कोणता संबंध आहे? तादात्म्य संबंध. ते आपण त्या याच्या संबंधित हे केलंय. ज्योत असतील वरतून जर काच ठेवली तर बाहेर जास्त प्रकाश पडतो. कोणता प्रकाश पडतो? त्या काचेद्वारे जास्त प्रकाश पडतो, विशेष प्रकाश पडतो. वास्तविक बघता त्या प्रकाशाचा आणि काचेचा सुद्धा कोणता संयोग आहे की संयोग संबंध आहे. तो प्रकाश त्या काचेच्या ठिकाणी जातो आणि काय होतं की संयोग संबंध. पण तसं इथे आत्म्याचा आणि अंतकरणाचा असा संयोग नाही होत. असं संयोग होत नाही. काय होतं? ते आयतच. अंतकरण हे सत्व शुद्ध सत्व गुणाचं असल्यामुळं तिथं आत्मस्वरूपाच्या असं अगदी त्याच्यात आयची त्याच्यात शक्ती येते, आणि त्याच्यामुळं तो संबंध कसा आहे की सत नाही, असत नाही, स्वतः विलक्षण कसा आहे की तो मिथ्या संबंध आहे, नुसतं तादात्म्य संबंध. हे बघा, चुंबक असतं बा, चुंबक. आणि चुंबक जे आहे ना ते पूर्वी त्या काळात तुम्ही असं पेना ठेवा आणि असं फिरवलं की ते पेना बरोबर उचलते. कोणता संबंध आहे त्यांचा? आता तादात्म्य संबंध. तेवढ्या पुरता आपण समजतो. वास्तविक तो संयोग संबंध आहे, पण कोणता संबंध समजायचो? ते असं चिकटलेलं दिसतं का ते आपल्याला? म्हणजे एकमेकी खेटून लावलेलं दिसतं का ते? नाही. तसं आत्मा आणि अंतकरण यांचा संबंध कसा आहे की तादात्म्य संबंध आहे, तात्पुरता संबंध आहे. नित्य संबंध आहे का तो? नाही. समवाय संबंध आहे का? नाही. संयोग संबंध आहे का? नाहीये. तो कोणता संबंध झाला? तादात्म्य संबंध. परंतु तो अंतकरणाचा धर्म आहे. तो धर्म कोणाचा आहे? अंतकरणाचा. सुसुप्तीचा अंतकरण व आत्मा यांचा वियोग झाला असता आत्म्याच्या ठिकाणी
वियोग झाला असता आत्म्याची ठाई भासत नाही. आता हे मागे मी सांगितलं तुम्हाला, सुषुप्तीमध्ये अंतकरण आणि आत्मा यांचा संबंध तुटतो, यांचा काय होतो, वियोग होतो. मग त्यावेळेस कुठे कर्तृत्व भोक्तृत्वाचं ज्ञान राहतं तुम्हाला. मी गायनाचार्य, मी कीर्तनाचार्य, मी अमुक अमुक करणारा, असं कुठे ज्ञान राहतं का नाही. सबब हा आत्म्याचा धर्म नाही, तर आत्म्याची ठाई भ्रांतीने भासतो. याप्रमाणे स्फटिकाच्या ठिकाणी तांबड्या रंगाच्या प्रतीतीच्या दृष्टांताने कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीची निवृत्ती होते. याला विचारसागरामध्ये अन्यथा ख्यातीनं त्याचा स्वीकार करावा लागतो. पण त्या ख्यातीनं अन्यथा ख्यातीने. पर जाऊ द्या, आता इथे तांबड्या रंगाचा हा जो काही तांबडा रंग आहे, तर हा धर्म मुळात स्फटिकाचा नाही. तो कोणाचा आहे, तर त्या तांबड्या रंगाचा आहे. पण कुठे दिसायला लागला आपल्याला तो, कशामुळं, त्या संयोग संबंधाने. तद्वत कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख हे धर्म कोणाचे आहेत, अंतःकरणाचे आहेत. आणि कुठे दिसू राहिले ते आपल्याला, आत्म्याच्या ठिकाणी. मी सुखी, मी दुःखी, मी करता, काय सांगावं, मी नसतो ना, हे होऊ शकत नव्हतं. हे धर्म कोणाचे आहे, सर्व वकील की धर्म कोणाचा आहे, अंतःकरणाचा. प्रश्न 132. घटाकाश दृष्टांताने संघभ्रांतीची निवृत्ती कशा रीतीने होते. जड चाललं काय जरा. घटाकाश दृष्टांताने कोणत्या भ्रांतीची निवृत्ती होते, संघभ्रांतीची. उत्तर, जसे घट उपाधियुक्त म्हणजे घटात मावलेले आकाश ते घटाकाश. हे घटाकाश घटाच्या संगतीने भासते, तर हे घटाचे धर्म उत्पत्ती नाश गमनगमन इत्यादी जे आहेत ते घटाकाशास स्पर्श करू शकत नाही. हे बघा, आता घट उपाधीने आतील आकाश आपल्याला कसं वाटतं की ते घटाकाश आहे, परंतु खरं तर ते आकाश त्या घटाशी संग पावलेला आहे काय, नाही. का नाही त्याचं कारण सांगतो. गमनागमन उत्पत्ती नाश गमनागमन इत्यादी जे आहे ते घटाकाशात स्पर्श करू शकत नाही. घट तयार होण्याच्या अगोदर आकाश होतं आणि घट तयार झाला आणि मग घटाकाशाची उत्पत्ती झाली असं म्हणता येईल का बाबा? नाही. म्हणजे उत्पत्ती आहे का, घट उत्पन्न झाला का घटाकाश उत्पन्न झालं, घट उत्पन्न. मग घटाकाश उत्पन्न झालं का ते, नाही. आतलं आकाश उत्पन्न झालं का, नाही. बरं, आतलं आकाश वाढलं का तुम्ही ठोकल्यावर, नाही. बरं, घट फुटला तर आकाशाचा नाश झाला का, नाही. जर घटाकाशाचा आणि त्या घटाचा जर संबंध असता तर उत्पत्ती स्थिती लय. पण आता तुम्ही घट नेऊन घातला इकडं जालन्याला, तर ते आकाश जालन्याला गेलं का, नाही गेलं. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ते घटाकाशात जरी दिसत असलं तरी घटाकाश हे घटाशी संग पावलेलं नाही. निसंग तुम्हाशी राहणे एकट, निसंग मोगळी झाली आणि घर मागूचे निघाल. न करी रे संग राहे रे निश्चळ. संग करायची काही गरज नाही, पण ते संग वाटायला लागला. काय झालं ते, जसं आपल्याला ते घटाच्या उपाधीमुळे घटाकाश याशी संग पावला असं वाटून राहिलं, पण वास्तविक पाहता ते संग पावलेलं ते कधीही मोकळच आहे. घट उत्पन्न झाला तरी घटाकाश आहे, म्हणजे महाआकाश आहे. घटाकाश दिसत असलं तरी ते काही त्या घटाशी लिप्त झालं नाही, आणि घट फुटला तरी आकाश फुटलं नाही. कारण आकाश असंग आहे. तैसे व्यापक आणि उदास. जैसे का आकाश, आकाश बघा व्यापक आहे आणि कसं आहे ते उदास आहे, म्हणजे संग पावलेलं नाही. आकाशाचा संबंध घटाशी जो भासतो ती भ्रांती होय. ती भ्रांती. आता हा ती दिसून राहिली ते काय समजायची तुम्ही, भ्रांती समजायची, भ्रम समजायचा. सिद्धांत तसेच. आता हे काय घरी बसल्यावर कळलं, हे विचार केल्यावरच कळलं. हे का असं कधी कळेल आपल्याला, ही भ्रांती आहे हे कधी कळेल आपल्याला, विचार केल्यावर कळेल. देहादी संघातरूप उपाधींनी युक्त आत्म्यास जीव म्हणतात. हा आत्मा संघाताच्या संगतीने आहे असा भासतो. हे बघा, ज्ञानेश्वर माऊलीने याचं सुंदर चिंतन केलं. आता हा देहादी संघात आहे, स्थूल सूक्ष्म आणि कारण, हे 3 देह आहे. हा संघात, संघात म्हणजे काय की यांचा समूह. मग 25 तत्व स्थूल द्यायचे, 25 तत्व तुम्ही सूक्ष्म द्यायचे जरा, 8-10 तत्व काय कारण द्यायचे जरा. हा संपूर्ण काय की संगत आहे, समूह आहे. हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंद मोक्षाचे गुंथाडी येतं, गाठोडी येतं.
हे 24 तत्वाचं म्हणा किंवा 42 तत्वाचं म्हणा, हा काय आहे की संघात आहे आणि याच्यामध्ये काय आहे की जीव आहे. आता काय होतं की देहादी संघात उपाधियुक्त आत्म्यास जीव म्हणतात. याला काय म्हणायचं? जीव म्हणतात का नाही लोक? खरं आत्मा आहे तो, पण म्हणतात काय त्याला? जीव. हा आत्मा संघाताच्या संगतीने आहे असा भासतो. असा भासतो. कसा भासतो? याच्यात आहे, ह्या शरीराच्या आत जीव आहे असा तो काय होतो? भासतो. आणि शरीर पडलं की तो गेला मेला असं वाटतं. शरीर जर पडलं वाटतं की नाही आपल्याला? म्हणजे संघाताच्या संगतीत आहे आणि संघाताचा याचा वियोग झाला असं आपल्याला कधी कधी दिसतं. तरीही संघाताचे धर्म जे जन्म मरणाधिक ते आत्म्यास स्पर्श करू शकत नाही. हे कसं कसं करतील बरं? तुम्ही सांगा. घट निर्माण केला, घट उत्पन्न झालं, आकाश उत्पन्न झालं नाही. घट वाढला, आकाश वाढलं नाही. घट फुटला, आकाश फुटलं नाही. संघात जन्माला आला, आत्मा जन्माला आला नाही. संघात वाढला, आत्मा वाढला नाही. आणि संघात फुटला मेला, आत्मा फुटला नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हटले बा, रुखू डोलो तू देखावा. म्हणजे समजा आता झाड असं डोलून राहिलं, हलून राहिलं, त्याच्या फांद्या हलवून राहिल्या, तर वारा आहे मानावा, तेव्हा वारा आहे असं मानायचं. आणि ते जर डुलत नसेल तर वारा नाही असं म्हणायचं का? काय म्हटले ज्ञानेश्वर माऊली? बा झाड हलायला लागलं म्हणजेच हवा आहे, आणि झाड हल्लं नाही म्हणजे हवा नाही असं म्हणायचं का? नाही, तसं नाही येते. झाड हल्लं तरी हवा आहे आणि झाड नाही हल्लं तरी हवा आहे. तसं तुम्ही हल्ले म्हणजे आत्मा आहे, समजा नाही हल्ले. ज्ञानेश्वर महाराज सुचले या तो गेला गेला म्हणती. काही ज्ञानेश्वर महाराज म्हणते एखाद माणूस मेला ना, ते म्हणतात गेला, याच्यात लक्षात झाला आत्मा गेला म्हणते. हा देहाशी आला, पुन्हा हा आत्मा जन्माला आला, पुन्हा एखादं शरीर पडलं की म्हणते हा काय झाला? मेला. अरे बाबा, संघात उत्पन्न झाला तर आत्मा उत्पन्न होत नाही. संघात वृद्धी पावला तर आत्मा काही वृद्धी पावत नाही. आणि संघात नष्ट झाला तर आत्मा कधी नष्ट होत नाही. तो कसा आहे? असंग. तरीही संघाताचे धर्म जे जन्म मरणाधिक ते आत्म्यास स्पर्श करू शकत नाही, कारण संघात दृश्य आहे व आत्मा दृष्ट आहे. संघात कसा आहे? दृश्य हे दिसायला ना आपल्याला, आणि आत्मा कसा आहे? त्याचा दृष्ट आहे. म्हणून आत्मा संघातावर निराळा असंग आहे. ज्या अर्थी आत्मा संघात रूप नाही त्या अर्थी आत्म्याचा संघाताशी अंतारूप संबंध नाही. बस अहंता रूप संबंध नाही, तो संघात रूप नाही. म्हणजे हे सगळं जे 24-25 जेवढे तत्व असतील तो ते नाही, तो त्याचा द्रष्टा आहे. म्हणजे तो संघात स्वरूप नाही, म्हणजे अहंता रूप नाही. मी देह आहे असं काही म्हणायची गरज नाही. ज्या अर्थी आत्मा संघात रूप नाही त्या अर्थी आत्म्याचा संघात नाही, तर तो संघात पंचमहाभूतांचा आहे. कोणाचा आहे हा संघात? पंचमहाभूताचा आहे. त्याप्रमाणे आत्म्याचा संघाताशी समतारूप संबंधही नाही. ज्या अर्थी आत्मा संघाताहून वेगळा आहे त्या अर्थी आत्म्याचा संघाताचे संबंधी स्त्री पुत्र गृहादिक यांच्याशी ममतारूप संबंध नाही. हे बघा, याच्यामध्ये 2 अध्यास सांगितले, अहमाध्यास आणि ममाध्यास. समता आणि तिथे ममता करा. तिथे काय आहे की हा संघात पंचभूताचा आहे, त्याच्यामुळं आत्म्याचा तिथे ममतारूप संबंध नाही. माझं म्हणायला काय पाहिजे की त्याने? नाही, म्हणायलाच नाही पाहिजे. कल्पना करा की अत्यंत घाणेरडा असा देह, आणि त्याला तो आत्मा जर माझं म्हणत असेल तर ते कोण काय झाली? ती ममता झाली. मग देहच मी नाही तर देहासंबंधी स्त्री पुत्र ग्रहादिक यांच्याशी ममतारूप संबंध नाही. ममतारूप संबंध हे काय आहे का? नाही. तसं देह मी आहे हा अहंता संबंध. हे कोणता संबंध? म्हणजे अहंता. आणि देह माझा आहे हे काय झाली? ममता. आणि देहासंबंधी पासारा माझा ही सुद्धा काय झाली? ममता. म्हणजे ममतेच्या संबंधी जे जे आले ते सुद्धा काय की ममता संबंध. म्हणून अहंता आणि ममता हे दोन्ही संबंध नाही. याला शास्त्रामध्ये म्हणतात अहम अध्यास आणि मम अध्यास. अहम ममतेची लवड सवडी आणि मातेन पवतीची बापुडी. याप्रमाणे आत्मा असंग आहे. याचा संघाताशी अहंता ममतारूप जो संबंध वाटतो ती भ्रांती आहे. याप्रमाणे घटाकाशाच्या दृष्टांताने संघ भ्रांतीची निवृत्ती होते. हे कशासाठी सांगितलं की घटा आकाशाच्या दृष्टांताने
संघ भ्रांतीची निवृत्ती. तो मला वाटतं की संघ वाटतं की नाही संघ आहे, ह्याच्या संघ मी आहे. नाही तुम्हाला थोडं थोडं जरी कळालं तरी वाटतं बा देहाच्या संगतीत मी आहे. आणि मग बाबा हे कोविड झालं तर मी कसं करू, हा पाप्या जरी झाली आपली त्या दिवशी, हा कसं करावं बुवा. म्हणजे आपल्याला असं वाटतं संघात असेल तर मी आहे आणि संघात नसेल तर मी नाही. पण तसं काही नाही. घट उत्पन्न झाला तरी आकाश उत्पन्न होत नाही, घट वाढला तरी आकाश वाढत नाही, घट फुटला तरी आकाश फुटत नाही. तसं हा देह जन्माला आला तरी आत्मा जन्मत नाही. नैन चिंतनती किंवा माऊली म्हटले न जायते म्रेते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने. तो अज आहे, अव्यय आहे. पुन्हा तो कशाने त्या ठिकाणी मारल्या जात नाही. न हन्यते हन्यमाने शरीर. प्रश्न 133. ह्याचा विचार उद्या करू. कुंडली गौरगा